हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 5 जुलैच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या मालिकेत आता पुढे काय घडणार आहे. फ्रेंड्स, लपंडाव ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे आणि आता पुढील काही एपिसोडमध्ये या मालिकेतला आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, या मालिकेचा जो कालचा एपिसोड होता त्यामध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट दाखवण्यात आला. म्हणजे जी तेजस्विनी जिवंत कशी एवढ्या मोठ्या दरीत पडून कोण कसं काय वाचू शकतं आणि या बाईच्या घरी ती कशी पोहोचली हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर होता. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालंय आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे खऱ्या तेजस्विनीला वाचवणारी दुसरी तिसरी कोणी नसून तिची सख्खी जन्मदाती आई होती आणि त्या बाईचं नाव आहे सरस्वती उर्फ नंदा. जी नंदा मावशी आपल्याला घरात दिसतीये, सरकारच्या मागे पुढे करताना दिसतीये, सरकारची मदत करताना दिसतीये. ती नंदा मावशी हिनेच खऱ्या तेजस्विनीचा जीव वाचवला होता आणि तिला या बाईकडे सोपवलं होतं. मग हा चमत्कार झाला तरी कसा हाच प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आहे. कारण एक दिवस नंदा अचानक सरकारच्या घरी आली तेव्हा सरकार ही तेजस्विनी असल्याचं नाटक करत होती आणि मग सरकार आणि नंदा या दोघींनी एकमेकींना ओळखलं. पण नंदाने असं खोटं सांगितलं की मी तेजस्विनी म्हणजे सरकारची मावशी आहे. पण त्यानंतर आपल्याला हे सत्य कळलं की नंदा ही तेजस्विनीची मावशी नाही किंवा तेजस्विनी सरकार मनस्विनी यांची मावशी नसून त्यांची सख्खी जन्मदाती आई आहे आणि तिचं नाव नंदा नाहीये तर तिचं नाव सरस्वती आहे. पण नंतर तिने आपलं नाव बदललं. हे सत्य आपल्या समोर आलं आणि मग सरकारने तिचं सत्य सुद्धा सांगितलं की नंदा ही तिच्या वडिलांशी लग्न होण्याआधी एक नादी लावलं होतं. त्यातच तिने या सरकार आणि तेजस्विनीच्या वडिलांना सुद्धा नादाला लावलं. ते सरकारी शिक्षक होते त्यामुळे नंदाला असं वाटलं की यांच्याशी लग्न केलं तर आपलं भविष्य सुधारून जाईल. पण नंदा ही येथेच फसली कारण सरकारचे वडील हे अतिशय तत्वनिष्ठ होते आणि त्यांनी आयुष्यात संपत्ती नाही कमावली, फक्त माणसं कमावली. त्यात तेजस्विनी आणि सरकारचा म्हणजेच मनस्विनीचा जन्म झाला. तेजस्विनी ही आपल्या वडिलांवर गेली आणि ही मनस्विनी आपल्या आईवर म्हणजेच नंदावर गेली. आणि मग त्यानंतर एक दिवस तेजस्विनी आणि मनस्विनीच्या बाबांनी या नंदाला घरातून हाकलून दिलं आणि पुढे अनेक वर्ष ही नंदा कोठे गायब होती हे कोणालाही माहीत नव्हतं. ती नंदा डायरेक्ट त्या दिवशी दरीजवळ आली होती जेव्हा सरकार ही खऱ्या तेजस्विनीला दरीत ढकलत होती आणि हे सगळं दृश्य तिने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं होतं. त्याचा व्हिडिओ शूट केला होता. मग खरी तेजस्विनी दरीत कोसळली आणि तेथेच तिचा मृत्यू झाला असं सगळ्यांना वाटलं. पण मग नंदा मावशीची एंट्री झाली. नंदाने सरकारला धमकी दिली, तिला हा व्हिडिओ दाखवला, तिला ब्लॅकमेल केलं आणि मला तुझ्या संपत्तीत अर्धा हिस्सा हवा आहे असं ती सरकारला म्हणाली. आता सरकारला स्वतःला वाचवायचं होतं त्यामुळे सरकार सुद्धा यासाठी तयार झाली. ठीक आहे, मी तुला संपत्तीत अर्धा वाटा देईल. परंतु आपल्या सगळ्यांना अजून सुद्धा एक शंका मनात होती की जेव्हा तेजस्विनी ही जिवंत आहे हे आपल्याला कळलं तेव्हा तेजस्विनी या बांधकामाच्या साईटवर कशी पोहोचली, तेजस्विनी जिवंत कशी हा प्रश्न आपल्याला पडला होता. कारण एवढ्या मोठ्या दरीतून कुणी पडल्यावर जिवंत राहत नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत होतं. पण तरीसुद्धा तेजस्विनी जिवंत होती. हा तर देवाचा चमत्कारच होता. पण आत्ता कळतंय की देवाने या बाईला नंदाला तेथे पाठवलं होतं. हा सगळा नंदाचा डाव होता. नंदानेच खऱ्या तेजस्विनीला वाचवलं, या बाईकडे सोपवलं, तिचा जीव वाचवला आणि मग ती सरकारकडे आली. आता या दोन गोष्टी असू शकतात. नंदाने असं का केलं? एकतर नंदाला दोनही जहाजांवर पाय ठेवायचा आहे. सरकार जिंकली तर तिच्याकडून अर्धी संपत्ती घ्यायची आणि जर तेजस्विनी जिंकली तर तिच्याकडून अर्धी संपत्ती घ्यायची असा या नंदाचा प्लॅन असू शकतो. किंवा मग नंदाला आपण केलेल्या चुकांचा पश्चाताप झाला असेल. माझ्यामुळेच मनस्विनी इतकी वाईट वागतीये आणि मी कधीच तेजस्विनीवर प्रेम नाही केलं आणि आपण भूतकाळात केलेल्या चुकांचा पश्चाताप म्हणूनच कदाचित नंदाने हा सगळा प्लॅन बनवला असेल.
नंदाने खऱ्या तेजस्विनीला वाचवलं आणि मग सरकारला फसवण्यासाठी सरकार समोर आली असंही होऊ शकतं. पण नंदाचं फक्त एवढंच रहस्य नाहीये की तिने तेजस्विनीला का वाचवलं, तेजस्विनी आणि तिचा काय संबंध आहे, या दोघींनी मिळून काही प्लॅन बनवलाय का, हे तर एक रहस्य आहे जे आपल्याला पुढील काही एपिसोडमध्ये कळेल. पण नंदाचे आणखीन 2 रहस्य आहेत जे आपल्याला अजून कळालेले नाहीयेत. नंदाचं दुसरं रहस्य म्हणजे काही दिवसांपूर्वी नंदा ही सरकारसमोर बोलून गेली होती की सखी ही तिच्या बापासारखी, राघव कामत सारखी चिवट आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांना हा प्रश्न पडला होता, सरकारला सुद्धा हा प्रश्न पडला होता की नंदा कधी राघव कामतला भेटलीच नाही, मग ती राघव कामतबद्दल हे सगळं कसं माहिती आहे, ती कसं जाणते. तेव्हा नंदाने खोटं सांगितलं होतं की जावई एवढा मालदार असल्यावर मी त्याची माहिती काढणारच. पण अशी शंका आहे की कदाचित जसं तेजस्विनीला नंदाने वाचवलं तसंच राघव कामतसुद्धा जिवंत आहे आणि नंदाला त्याच्याबद्दल काहीतरी माहिती आहे आणि नंदा आणि राघव या दोघांनी मिळूनच खऱ्या तेजस्विनीला वाचवलं असेल अशी सुद्धा शंका आहे. आणि नंदाबद्दलचं तिसरं रहस्य म्हणजे सरकारच्या नावावर असलेले प्रॉपर्टीचे पेपर्स गायब झाले. नंदाने स्वतः हे सापडवले होते, पण नंदाला कळलं नाही की हे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत. मग हे प्रॉपर्टीचे पेपर्स परशुराम आणि मीनाक्षीला सापडले. त्यांनी एका बाटलीत ते भरले आणि सखीच्या रूममध्ये ही बाटली नेऊन ठेवली. तेव्हा सखी आणि कान्हा घरी राहत नव्हते, ते चाळीत होते. मग या बाटलीतून हे पेपर्स गायब झाले आहेत. ते गौतमकडे नाही आहेत, सखी कान्हाकडे नाही आहेत, परशु मीनाक्षीकडे नाही आहेत, सरकारकडे नाही आहेत आणि वेदूकडे सुद्धा नव्हते. मग हे पेपर्स गेले कुठे, हाच प्रश्न आपल्यासमोर होता. आणि जर नंदाने खऱ्या तेजस्विनीला वाचवलंय याचा अर्थ हे प्रॉपर्टीचे पेपर्ससुद्धा नंदाकडेच आहेत. नंदानेच या बाटलीतून हे प्रॉपर्टीचे पेपर चोरलेत एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेमध्ये आपल्याला असं वाटत होतं की या नंदाची एंट्री कशाला केली आहे, कारण अधूनमधून ही नंदा गायबसुद्धा होत होती. मागील काही दिवसांपासून ती गायब होती आणि तिचं काम फक्त एवढंच आहे, सरकारबरोबर मिळून दारू प्यायची, टाईमपास करायचा, तिच्याशी गप्पा मारायच्या. त्यामुळे नंदाची एंट्री या मालिकेत कशाला झाली आहे हा प्रश्न सगळ्या प्रेक्षकांना पडला होता. पण आता नंदा ही या मालिकेतली सगळ्यात डेंजरस कॅरेक्टर आहे आणि तिची एंट्री काही साधीसुधी नाही आहे हे आपल्या सगळ्यांना कळून चुकलंय. नंदाला माहिती आहे की राघव कामत जिवंत आहे, नंदाला माहिती आहे की तेजस्विनी कामत जिवंत आहे, नंदानेच तिला वाचवलंय हे. आणि नंदाचं जे कॅरेक्टर आहे, तिची जी भूमिका आहे ती साधी सोपी नाही आहे. तिला खूप सारे कांगोरे आहेत आणि नंदाचं खरं सत्य जेव्हा सगळ्यांसमोर येईल ना, तेव्हा या मालिकेतील सगळ्या कलाकारांना आणि सगळ्या पात्रांना आणि प्रेक्षकांना सुद्धा जबर धक्का बसेल यात शंका नाही. नंदा सगळ्यांचीच वाट लावणारे असंच दिसतंय. परंतु नंदाला एवढं माहीत असताना सुद्धा नंदा एक खूप मोठी चूक करून बसणार आहे. कारण ज्या पुढील भागात आपल्या दाखवलं गेलंय की नंदा ही खऱ्या तेजस्विनीला भेटायला जाते, तेथेच आपल्याला हे सुद्धा दाखवलं गेलंय की नंदा आणि सरकार दोघी एकत्र दारू पित असतात. तेव्हा सरकार म्हणेल मी सखीच्या आईला केव्हा ढगात पाठवलंय आणि नंदा तिला म्हणेल नाही, सखीची खरी आई जिवंत आहे. हे ऐकून सरकारला जबर धक्का बसेल. मग दारूच्या नशेत सरकारला नंदा सगळं सत्य तर सांगून देणार नाही ना की खरी तेजस्विनी जिवंत आहे. आणि जर असं झालं तर तेजस्विनीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो एवढं मात्र खरं. पण आता नंदाचा नेमका प्लॅन काय आहे हे आपल्याला येणाऱ्या काही एपिसोडमध्येच कळेल. जेव्हा आपल्या सगळ्यांना कळलं होतं की खरी तेजस्विनी जिवंत आहे, तेव्हा आपल्या सगळ्यांना सुद्धा हाच प्रश्न पडला होता की जोपर्यंत ती खूप जास्त जखमी होती तोपर्यंत ती कोणाला फोन करू शकत नव्हती किंवा सखी कान्हाला कॉन्टॅक्ट करू शकत नव्हती. ते आपल्याला योग्य वाटत होतं. पण जेव्हा ती पूर्ण बरी झाली, आता मागील काही एपिसोडमध्ये आपल्याला दिसतंय की खरी तेजस्विनी ही पूर्णपणे बरी झालेली आहे. तिच्या सगळ्या जखमा बऱ्या झाल्या आहेत, ती चालू बोलू शकते, फिरू शकते. पण तरीसुद्धा ती सखी आणि कबीरला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न का करत नाहीये, आपल्या घरी परत का जात नाहीये. सरकार असल्यामुळे तिला आपल्या घरी जाण्याची भीती आहे, पुन्हा सरकार मला काही करेल अशी भीती तिला आहे. पण सखी आणि कबीरला कॉन्टॅक्ट करून ती सिक्रेटली काहीतरी करू शकते. पण तिने असं काहीच केलं नाही. ज्या बाईच्या घरी ती राहते, या बाईने जेव्हा तिला सांगितलं
की तुझा फोटो पेपरमध्ये छापून आला आहे, तुझ्या नावावर तुझी माहिती देणाऱ्याला 2 लाख रुपयांचं बक्षीस आहे, तेव्हासुद्धा तेजस्विनी घाबरली आणि म्हणाली की माझ्याबद्दल कोणाला काही सांगू नको, मी तुझ्या पाया पडते, तुला पैसे मिळतील पण कोणाला काही सांगू नको. म्हणजे तेजस्विनीला कोणाच्या समोर यायचं नाहीये. आणि जेव्हा कान्हा या बाईला सोडायला त्याच अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये आला जेथे खरी तेजस्विनी आहे, तेव्हा तेजस्विनीने कान्हाला पाहिलं पण तेजस्विनी लपून बसली. तेजस्विनीला कबीरला स्वतःची ओळख सांगता आली असती, कारण तेजस्विनीसाठी तर कान्हा चांगला आहे, सखीचा नवरा आहे आणि पहिल्या वेळेस तर कान्हानेच तिला सगळ्या जगासमोर आणलं होतं. तिला त्या साईबाबांच्या मंदिरातून आपल्या घरी घेऊन गेला होता, मनस्विनीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला होता, सखी आणि तेजस्विनीची भेट घडवून दिली होती. मग कबीरला पाहताच लगेच तेजस्विनी ओरडायला पाहतं, कान्हा मी येथे. तेव्हा सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असत्या, पण तेजस्विनी तेव्हाही लपून बसली. याचा अर्थ तिला कान्हा समोर सुद्धा यायचं नाहीये. म्हणजे तेजस्विनीचा सुद्धा काहीतरी वेगळाच लपंडाव सुरू आहे असंच दिसतंय. तेजस्विनीला एवढ्यात सगळ्यांच्या समोर यायचं नाहीये. मग नंदाने डायरेक्ट या ठिकाणी जाणं, याचा अर्थ नंदा आणि तेजस्विनी या दोघींनी मिळून काहीतरी डाव रचलाय, काहीतरी प्लॅन बनवलाय. मग हा प्लॅन नेमका आहे तरी काय, हाच प्रश्न सगळ्या प्रेक्षकांना पडलाय की नंदा आणि तेजस्विनी या एकत्र कशा. कारण अनेक वर्ष तर नंदा या दोन्ही बहिणींपासून दूर होती. मनस्विनी मागील 12 वर्षांपासून या संपत्तीवर मजा मारतीये, तेव्हा सुद्धा नंदा आली नाही. मग तेजस्विनी तिच्या तावडीत होती, तेव्हा पण नंदा आली नाही. याचा अर्थ एवढी वर्ष नंदाचा सरकार आणि तेजस्विनीशी काही संबंध नव्हता. मग अचानक त्या दिवशी जेव्हा सरकार ही तेजस्विनीला दरीत ढकलत होती, त्या दिवशी नंदा तेथे पोहोचली आणि नंदाने हा व्हिडिओ शूट केला. मग तेजस्विनीला वाचवलं. आता तेजस्विनीला वाचवणारी नंदाच आहे यात शंका नाहीये, कारण जर ती नसती तर तेजस्विनी कोठे हे नंदाला माहीतच नसतं. मग नंदाने हे सगळं का केलं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि कदाचित याचं उत्तर असं असू शकतं की हे सगळं नंदाने नाही केलंय, तर नंदाने कोणाच्या तरी सांगण्यावरून केलंय. आणि कोणाच्या तरी सांगण्यावरून म्हणजे राघव कामतच्या सांगण्यावरून. राघव कामत सुद्धा जिवंत आहे आणि हे सत्य लवकरच आपल्यासमोर येईल असं वाटतंय. फ्रेंड्स, राघव कामत जर जिवंत असेल ना, मग सरकारचं काही खरं नाही, एवढं मात्र खरं. कारण कान्हा, सखी, तेजस्विनी हे सगळे सरकारसमोर पाणी भरताय. सरकारसमोर काही बोलण्याची, करण्याची त्यांची हिंमत नाहीये. कारण खरी सरकार कोण, खरी मनस्विनी कोण, खरी तेजस्विनी कोण, आता हे सिद्ध करण्यासाठी कान्हा, सखी आणि तेजस्विनीकडे काहीच नाहीये. त्यांचा दोघींचा DNA मॅच होतो, त्या दोघींच्या डोळ्यांचा कलर मॅच होतो. आणि खरी तेजस्विनी कोण हे आता कोणीच सिद्ध करू शकत नाही. फक्त जर राघव कामत परत आला तर ही सगळी संपत्ती तर राघव कामतची आहे. मग तो सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून घेऊ शकतो आणि मग तो खऱ्या तेजस्वीबरोबर पुन्हा एकदा लग्न करू शकतो. त्यामुळे सरकारच्या हातात काहीच राहणार नाही. त्यामुळे सरकारला हरवायचं असेल तर आपल्याला लागणार खरा राघव कामत, जो जिवंत आहे आणि नंदा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, एवढं मात्र खरं. पण आता एवढ्या लवकर राघव कामतचं सत्य बाहेर येईल असं वाटत नाही. राघव कामत अजून लपूनच राहील, कारण ज्या दिवशी गरज पडेल त्या दिवशी राघव कामतची धमाकेदार एंट्री या मालिकेत होईल असंच दिसतंय. पण त्याच्या आधी नंदा आणि या तेजस्विनीची काय मेळ आहे, त्यांची काय युती आहे, हे सुद्धा आपल्या सगळ्यांना कळणार आहे. आणि यानंतर सखी आणि कान्हाच्या आयुष्यात खरंच खूप मोठं चेंज होईल. आधीच सखी आणि कान्हा हे दोघे एकमेकांच्या जवळ येत आहे आणि ज्या दिवशी तेजस्विनी परत येईल त्या दिवशी सखीच्या मनात कान्हाबद्दल असलेला जो काही राग आहे तो सुद्धा निघून जाईल. कारण आता अपर्णा सुद्धा पूर्ण बरी झाली आहे. आणि मग तेजस्विनी आणि अपर्णाची भेट झाल्यावर तेजस्विनी आपला संपूर्ण भूतकाळ सखीला सांगेल की अपर्णा तिची मैत्रीण होती आणि सरकारने, मनस्विनीने कान्हाच्या वडिलांचा, देवदत्तचा खून कसा केला होता. आणि यातून सखीला कळून येईल की मी कान्हावर जे आरोप लावत होते की तू मला फसवलंय, तू माझ्या पैशांसाठी माझ्याशी लग्न केलं, ते सगळं खोटं होतं. तर कान्हाने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी माझ्याशी लग्न केलं होतं. पण लग्न केल्यानंतर सुद्धा
कान्हाने कधी माझ्याकडे वाईट नजरेने पाहिलं नाही. जेव्हा मी त्याच्या प्रेमात पडले तरीसुद्धा त्याने माझ्यापासून अंतर ठेवलं आणि माझा चुकीचा फायदा उचलला नाही. हे सगळं सखीच्या लक्षात येईल आणि मग सखीच्या मनात कान्हाबद्दल जो काही थोडाफार राग राहिलाय तो रागसुद्धा निघून जाईल आणि आपल्याला कान्हा आणि सखी हे दोघे खरोखर खऱ्या अर्थाने सन्हा झालेले पाहायला मिळणार आहे. म्हणजे आता या मालिकेमध्ये सरकारचा खेळ हा जवळपास संपत आलाय. सरकारचे दिवस भरत आलेत असंच दिसतंय. सरकारचा खेळ हा लवकरच संपेल आणि मग त्यानंतर तेजस्विनी, राघव, नंदा, सखी, कान्हा, अपर्णा, राजलक्ष्मी हे सगळे गुण्यागोविंदाने एकत्र राहतील, आनंदात राहतील यात शंका नाही. पण हा ट्विस्ट एवढ्या लवकर येईल असंही वाटत नाहीये, कारण नंदाने चालाकी केली आहे. राघव कामतच्या मदतीने तिने तेजस्विनीला तर वाचवलंय, पण तिच्या पिण्याच्या सवयीमुळे आणि बडबोल्या सवयीमुळे कदाचित ती तेजस्विनीचं सत्य सरकारला सांगू शकते की तेजस्विनी जिवंत आहे. पण तेजस्विनी आता काही पुन्हा मरणार नाही, सरकार तिला मारू शकणार नाही एवढं मात्र खरं. तेजस्विनी ही आता जिवंतच राहणार, पण ती सगळ्यात आधी कोणाच्या हाती लागतीये, सरकारच्या की कान्हा आणि सखीच्या, हे पाहायला मजा येईल. ती जर कान्हा आणि सखीच्या हाती लागली तर मग हे दोघे असा प्लॅन बनवतील ज्यामुळे सरकारचं सत्य सगळ्यांसमोर येईल आणि तेजस्विनीला तिची सगळी संपत्ती परत मिळू शकते. आणि जर या प्रॉपर्टीचे पेपर्स जे सरकारकडून हरवले आहेत ते खरंच नंदाकडे असतील तर सरकारकडे कोणता पुरावाच नाही आहे की ही प्रॉपर्टी तिच्या नावावर आहे. ही प्रॉपर्टी तशीही सखीच्या नावावर आहे, त्यामुळे सखीच या संपत्तीची मालकीण असेल. आणि ज्या दिवशी ही गोष्ट सखी आणि कबीरला कळणार की सरकारकडे प्रॉपर्टीचे पेपर्स नाही आहेत, तिच्याकडून ते हरवलेत, त्या दिवशी हे दोघे मिळून सरकारला लाथ मारून घराबाहेर हाकलतील आणि मग सरकारला रस्त्यावर भीक मागण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, खरंच लपंडाव ही सध्या टी व्हीवरील सगळ्यात भारी मालिका आहे, ज्यामध्ये खरंच प्रत्येकजण एकमेकांशी लपंडाव खेळतोय. नाहीतर नेहमीच्या सासू सुनेच्या मालिकापेक्षा ही मालिका खूप वेगळी आहे. मालिकेची गोष्टसुद्धा खूप वेगळी आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांना खिळून ठेवलंय. या मालिकेची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. मालिकेच्या सुरुवातीला आपल्या सगळ्यांना असंच वाटलं होतं की मालिका एका आई मुलीच्या नात्याची आहे, जेथे आईला आपली मुलगी आवडत नाही आणि आई आपल्या मुलीचं लग्न घरातील एका साध्या ड्रायव्हरशी करून देते. पण त्यानंतर आपल्याला सत्य कळलं की हा साधा ड्रायव्हर नाही, तर हा सरकारपेक्षा 10 पट जास्त श्रीमंत असलेला कबीर किर्लोस्कर आहे. आणि ही जी आई आहे जी आपल्या मुलीचा तिरस्कार करते, ती त्या मुलीची खरी आई नाही आहे, तर ती तिच्या आईची जुळी बहीण मनस्विनी आहे. आणि तिने आपल्या सख्ख्या बहिणीच्या नवऱ्याचा खून करून सख्ख्या बहिणीला मागील 12 वर्षांपासून कालकोठडीत डांबून ठेवलंय. आणि हा जो ड्रायव्हर दिसणारा श्रीमंत कबीर किर्लोस्कर आहे, त्याच्या वडिलांचा खूनसुद्धा या सरकारनेच केला होता. अशी गुंतागुंत, अशी गोष्ट या मालिकेची होती. परंतु यामध्ये सुद्धा अनेक ट्विस्ट येत आहे. आपल्याला आधी हे सगळे रहस्य कळाले, पण त्यानंतर आता आपल्या नंदाचं रहस्य कळतंय की नंदा ही सरकार आणि तेजस्विनीची आई आहे. आणि आधी जी सरकारला मदत करणारी दिसत होती, पण तिने खरी मदत खऱ्या तेजस्विनीला केली आहे, तिचा जीव वाचवलाय. आणि कदाचित तिला हे सुद्धा माहिती आहे की सखीचे वडील राघव कामत हे जिवंत आहेत. राघव कामतनेच तिला हे सगळं करायला सांगितलंय असं सुद्धा दिसतंय. म्हणजे मालिकेची गोष्ट ही दर एपिसोडला बदलतीये आणि मालिका पाहण्याची उत्कंठा ही दिवसेंदिवस वाढतच जातीये यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं, नंदानेच खऱ्या तेजस्विनीचा जीव वाचवला असेल का? आणि हे सगळं तिने का केलं असेल? तिला दोनही जहाजांवर पाय ठेवायचा आहे का? जसा तिचा स्वभाव आहे किंवा जसा तिचा भूतकाळ आहे त्याहून तर असं वाटतंय की तिला पैसे हवे आहेत, त्यामुळे तिने सरकारची सुद्धा मदत केली आणि मग तेजस्विनीची सुद्धा मदत केली, म्हणजे तिला या दोघींकडून पैसे उकळता येतील असा सुद्धा तिचा प्लॅन असू शकतो. किंवा मग तिने राघव कामतबद्दल एकदा विषय काढला होता, मग राघव कामत तिच्याबरोबर असेल आणि राघव कामतच्या सांगण्यावरून तिने हे सगळं केलं असेल असं सुद्धा असू शकतं. पण आता सरकार, सखी, कान्हा, तेजस्विनी या सगळ्यांपेक्षा नंदा मावशीचं कॅरेक्टर या मालिकेमधलं सगळ्यात रहस्यमयी कॅरेक्टर झालं आहे, जिच्या अवतीभोवती खूप मोठं रहस्य आहे.
आणि तिचं सत्य नेमकं काय आहे हे कोणालाच कळत नाही आहे, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? नंदा मावशीने तेजस्वीला का वाचवलं? नंदा मावशीला राघव कामतबद्दल सुद्धा माहीत असेल का? राघव कामत जिवंत आहे का? आणि नंदा आणि राघव या दोघांनीच मिळून खऱ्या तेजस्विनीचा जीव वाचवलाय का? सरकारकडून जे प्रॉपर्टीचे पेपर्स हरवले आहेत ते नंदाकडेच असतील का? नंदानेच घरातून ते गायब केले आहेत का? नक्कीच कमेंट करून सांगा. लपंडाव ही मालिका तुम्हाला आवडते का? आणि या मालिकेतलं तुमचं फेवरेट कॅरेक्टर कोणतं आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि सखी आणि कान्हाची गोष्ट म्हणजेच लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. एकही एपिसोड मिस होणार नाही. खूप 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 धन्यवाद.